आपण अनिता कांत मॅडमकडे जाऊया. गर्जे मराठी ग्लोबल युएसएच्या फाउंडिंग मेंबर आहेत त्या आणि कॅन्सर सेल बायोलॉजी रिसर्चर आणि जीएमजी ग्रुपला त्या लीड करतायत अमेरिकेमध्ये सुद्धा. शिवाय फार्मा हेल्थ बायोटेक मध्ये त्यांचं खूप काम आहे आणि महत्वाचं म्हणजे दानू सरांनीच मला सांगितलं की त्या खूप छान मराठी कविता सुद्धा करतात. तर आता आपण अनिता कांत यांच्याकडे वळूया आणि त्यांच्याकडे मराठी सर दानू सरच म्हणाले त्याप्रमाणे बायोटेकच्या याच क्षेत्राविषयी ऐकूया. First and foremost, happy birthday to Dr. Anita. Today is her birthday. So, हो, over ग्रेट. to म्हणजे you, Dr. Anita. गर्जे मराठीचाही वाढदिवस आहे आणि त्यांचाही वाढदिवस आहे. Yes, correct. हो, नमस्कार. खूप खूप छान वाटतंय ऐकायला. माझा आवाज ऐकू येतोय ना? हो, येतो. कोणीतरी मला नमस्कार. थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. खूप तुमच्या सगळ्यांबरोबर वाढदिवस साजरा करताना खूप आनंद होतोय. गेली कित्येक वर्ष हाच नेहमी असाच हाच क्षण येतो. आपण प्रत्यक्ष भेटत होतो त्याच्या आधी, कोविडच्या वेळेला आणि त्याच्याही आधी. मला आठवतं की आपण असाच मॅरेथॉन करायचो आणि सगळ्या जगभरातनं ह्या शुभेच्छा मिळतायत. त्यामुळे खरोखरच मला खूप आनंद होतोय. मला या क्षणी अनेक वर्षापूर्वीचा तो क्षण आठवतो, 2016-17 सालचा, 17-18 सालचा, की ज्या वेळेला गर्जे मराठीची कॉफी टेबल्स बुक होती आणि इतकी सुंदर होती ती पुस्तकं. आणि मी जेव्हा आनंद आणि सुनीता यांना भेटायला गेले तेव्हा लक्षात आलं की नक्कीच हा उपक्रम फक्त पुस्तकात काही लिहिता ह्याच्याही पलीकडे मोठा उपक्रम आहे. जगभरच्या आपल्या अकॅडमिक्स ॲज वेल ॲज प्रोफेशनल लोकांना एकत्र आणणं, मराठी लोकांना, हे गरजेचं आहे. कारण पुष्कळ ठिकाणी आपण बघतो की मराठी माणूस बाहेर गेला की पहिल्यांदा सांस्कृतिक आणि कौटुंबिक त्याच्या गरजा असतात. त्याच्यासाठी ते महाराष्ट्र मंडळं स्थापन होतात. पण त्याच्या पुढे जाऊन जेव्हा मदतीची गरज लागते प्रोफेशनल लाईफमध्ये, तेव्हा तिथे कोणीतरी सबळ पाठिंबा असणं भाग आहे. त्यामुळे ग्लोबल मराठी कम्युनिटी, प्रोफेशनल लोकांची म्हणून ही गर्जे मराठी आपण रजिस्टर केली आणि आज त्या छोट्या रोपाचे एवढ्या वटवृक्षामध्ये मोठ्या प्रमाणात जी वृद्धी झालेली आहे, त्यामुळे खूप वाटतं, खूप आनंद होतो आणि खूप हंबल्ड वाटतं. माझाही प्रवास असा झाला, मी का जोडले गेले, तर माझ्या प्रवासात मी जसं सांगितलं गेलं, माझं PhD कॅन्सर रिसर्चमध्ये आहे. त्याच्यानंतर मी इथे युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये पोस्टडॉक केलं. त्याच्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये शिरले आणि त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे कमर्शियल साईडला वळले. पण ह्या प्रवासात मला असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये बायोफार्मा याविषयी विशेषतः मदतीची खूप गरज आहे विथ रिस्पेक्ट टू नेटवर्किंग आणि एकमेकांना जोडण्यासाठी. म्हणून आम्ही हा ग्रुप मुद्दामून फॉर्म केला की सिनर्जिस्टिक, सिम्बायोटिक, कोलॅबरेटिव्ह आणि ग्लोबल नेटवर्क ऑफ बायोफार्मा इनोव्हेटर्स आणि एंटरप्रेन्योर्स यांचं व्हावं, म्हणून हा ग्रुप आपण स्थापन केला. या ग्रुपमध्ये स्टुडंट्स आहेत, PhD, मास्टर्स, इवन कॉलेज लेवलचे अकॅडमिशियन्स आहेत, जे विविध युनिव्हर्सिटीमध्ये, जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये, स्टॅनफर्ड पासून ते ऑस्ट्रेलियातल्या युनिव्हर्सिटीपर्यंत सगळीकडे अकॅडमिशियन्स आहेत. त्याच्यानंतर एंटरप्रेन्योर्स आहेत. आज मला वाटतं उदय आहे, उदय खिरे इज विथ अस, मी आत्ताच त्यांना बघितलं. तर एंटरप्रेन्योर्स आहेत आणि प्रोफेशनल्स आहेत जे बायोफार्मा किंवा मेडिकल डिव्हायसेस किंवा मेडिकल डिव्हायसेस प्लस AI किंवा CRO, कन्झ्युमेबल्स, या सगळ्या क्षेत्रांच्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या पदांवर असणारे आपले अनेक लोक आहेत. ह्या सगळ्यांना एकत्र आणणं, त्यांचं नेटवर्क स्थापन करणं, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही जोर हा दिला आहे इतर क्षेत्रांपेक्षा ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, ह्या स्ट्रीममध्ये जोर ज्याच्यावर जास्त आहे की पहिल्यांदा नेटवर्क बांधणं आणि मग त्याच्यावरती पुढे आपण वर्कशॉप्स घेतली आहेत. आपण पूर्वी करिअर गायडन्ससाठी, अंडरग्रॅड, पोस्टग्रॅडसाठी आपण वर्कशॉप्स घेतले आहेत, वेबिनार्स घेतलेत. त्यामध्ये आत्ताच एक GMG टॉक्सच्या सिलेक्ट टॉकमध्ये मनोज समेळ सरांनी भूषण बोंदे आणि उदय खिरे यांचं एक पॅनल डिस्कशन केलं होतं. आपण अभि घोलप,
त्याच्यानंतर नितीन साळुंके ह्या सारख्या आंतरप्रिनर्सची सुद्धा आपण वेबिनार्स घेतलेले आहेत आणि त्याचा लोकांना मेन थिंग दे बिकेम द मेंटर्स फॉर अदर पीपल. सो मेंटर पहिलं तर नेटवर्क बिल्ड करणं, त्याच्यावरती मेंटरशिप प्रोग्राम आपण सुरू करतोय आणि त्याच्यानंतर नेटवर्क करणं आणि एकमेकांना कोलॅबरेट करणं हे खूप छान प्रमाणात होतं आहे सध्या. मी स्वतःच्याच उदाहरणावरनं सांगते की मी ऍटलिस्ट ह्या क्षणी आत्ता ऍटलिस्ट माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी 4 कंपनीजशी इंटरॅक्ट करते प्रोफेशनली आणि ऍक्च्युअली कमर्शियली. दोज कंपनीज वी केम टुगेदर थ्रू गर्जे मराठी. सो दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. मिलियन्स ऑफ डॉलर्सचा ऍक्च्युअल बिझनेस होतोय बिकॉज ऑफ गर्जे मराठी नेटवर्क. गर्जे मराठीचे बायोफार्मातले आंतरप्रुनर्स आर कमिंग टुगेदर, कोलॅबरेटिंग अँड देर एक्सपॅन्डिंग देअर होरायझन्स. हा आत्ता या क्षणी होतं आहे आणि नुसतंच बोलणं नाही येते आणि त्याच्यात अनेक कोलॅबरेशन्स होत आहेत. तसंच माझ्यातर्फे आणि इतरांतर्फे स्टुडंट्सना इंटर्नशिप आम्ही देतोय. आत्ताही माझ्याकडे 16 इंटर्न्स आहेत. त्यामुळे मी इतरांपेक्षा माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनंही सांगते की 16-17 इंटर्न्स आज माझ्याकडे आहेत की जी कॉलेजमधली मुलं आहेत, हायस्कूलमधली मुलं आहेत, पुढे पोस्टडॉक करणारी मुलं आहेत. अशा सगळ्यांना आम्ही मदत करतो आहे. तर दुसरं एक आमचं जे इनोव्हेशन अकॅडमीमध्ये आमचा ड्रग डेव्हलपमेंटचा कोर्स होईल, ज्याच्यात छोटे सब कोर्सेस 45 मिनिट्सचे होतील, 30+ इव्हॅल्युएशन असे. आणि त्याच्यात आपल्याला सिनियर सायंटिस्ट लाईक नरेंद्र चिरमुले, उदय आहे इथे, उदय खिरे, पल्लवी तावडे, भूषण बोंदे सर आहेत, स्मिता रानडे आहे, डॉक्टर समेळ आहेत, विजय काळे आहेत, गौतम पंगू आहेत, हे मंजिरी बाकरे, त्याच्यानंतर भूषण जोशी, श्वेता चक्रदेव, हे सगळे ड्रग डेव्हलपमेंट, AI, स्पेशल बायोलॉजी, त्याला लागणारी ड्रग डेव्हलपमेंटची सपोर्ट सिस्टीम, ड्रग स्क्रीनिंग म्हणा, क्लिनिकल, ॲडमिट टॉक्स, त्याच्यानंतर CROs, डायग्नॉस्टिक्सवाले लोक, अशी सगळी टीम आम्ही एकत्र करून, टेक्निकल रायटिंग, रेग्युलेटरी, अशी सगळी टीम एकत्र करून आम्ही छोटे शॉर्ट कोर्सेस करतो आहोत की जिथे ती शिकवतील आणि इव्हॅल्युएशनही राहील. अर्थात आमचा पुढचा विचार नक्की आहे की गौरव या आपलं जे मासिक आहे त्यात बायोफार्माच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना डेफिनेटली तिथे स्थान मिळावं, यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढच्या वर्षी आमचा तो एक उद्देश राहील. तसंच आपल्या बायोफार्माच्या लोकांना आपल्या गर्जे मराठीच्या वेबसाईटवर आणि प्लॅटफॉर्मवर आणणं, म्हणजे गर्जे मराठी कॅन बी अ पॅरलल लिंक्डइन, यासाठी आमच्या विशेषतः बायोफार्माच्या लोकांना आम्ही त्याच्यावर आणणं, हे आम्ही प्रयत्न करतो. आणि मग GMGचं इंट्रो, म्हणजे छोटी शॉर्ट इंट्रो एकमेकांना ओळखण्याचे, असे वरचेवर कार्यक्रम करण्याचा आमचा विचार आहे. आणि एक आमची बरीच माणसं गर्जे मराठीच्या बायोफार्माच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर खूप इन्फॉर्मेशन रोज येत असते विविध विषयांवरची, तर त्याचा एक ब्लॉग तयार करण्याचाही विचार मी सुरू केलेला आहे. तर तुमच्यापैकी तुम्ही कसं हेल्प करू शकाल तर डेफिनेटली माझ्याशी कनेक्ट व्हा. तसंच गर्जे मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही मेंबर व्हा आणि बायोफार्माचा असेल तर आपण एक ग्रुप त्याच्यामध्ये स्थापन करू शकू. तुम्हाला जर एक्सपर्टीज तुमच्या असतील तर तुम्ही टॉक देऊ शकता, गौरवमध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे मेंबरशिप ड्राईव्ह ती करणं अतिशय आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही प्लीज रीच आउट टू मी, रीच आउट टू अदर पीपल हु आर इन पार्ट ऑफ गर्जे मराठी बायोफार्मा प्लॅटफॉर्म. जरूर तुम्ही आमच्याशी कनेक्ट व्हा आणि वी शुड ग्रो इट टू द पॉइंट वेअर बायोफार्मातली लोक ही गर्जे मराठीकडे पहिल्यांदा येतील रादर दॅन गोइंग टू लिंक्डइन. कारण इथे हे आपलं वैश्विक कुटुंब आहे आणि कुठेतरी तो मराठी मनाचा धागा एकमेकांना बांधतोय, जिथून पुढे आपण बायोफार्मा आता अतिशय वेगाने पुढे येणारं जे क्षेत्र आहे, AI ॲज वेल ॲज एक आपण पर्सनल मेडिसिन म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यात पुष्कळ गतीने प्रगती होते. आणि भारताचा
विशेषतः महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये मोठा वाटा असण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता न होता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सगळे एकत्र प्रयत्न करूयात. इथेच मी थांबते. गरजे मराठीनी मला स्वतःला खूप काही भरभरून दिलं. आनंद आणि सुनीता हे माझ्या मोठे भाऊ आणि बहिणीसारखे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनंही मी खूप शिकले. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप तुमचे आभार आणि मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू अनिताताई, छान तुम्ही या बायोफार्मा वेगळ्या फील्ड बद्दलची माहिती दिलीत आणि गरजे मराठीशी कसं कनेक्ट होईल ते हे क्षेत्र त्याविषयी खूप चांगली माहिती दिलीत.